प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा हे एअरपोर्टवरनं ट्रॅव्हल होत होतं दिल्लीसाठी ट्रेलरवरती, तेव्हा चेंबूरला एक कंपनी आहे ड्यूक्स जंक्शन म्हणून आहे, तिथे ड्यूक्स कंपनी जंक्शन, तिथे हे विमान अडकलं. सो ॲक्च्युली ड्रायव्हरची चुकी होती, त्याने रॉंग साईडनी ट्रेलर काढला होता, त्यामुळे तो अडकला आणि त्यानंतर ड्रायव्हर तिकडनं पळून गेला आणि हे विमान ट्रेलरवरती तिथेच पडून होतं. सो काही दिवस हे अट्रॅक्शन होतं तिकडे, खूप लोक येत होती बघायला हे विमान. आणि त्यानंतर 4 मे 2007ला ट्रॅफिक पोलिसने इंटरव्हेन्शन केलं त्याच्यामध्ये आणि हे विमान तिकडनं काढलं आणि खोपोलीला आणून ठेवलं. पण त्यानंतर दिल्लीच्या कंपनीने रिफ्यूज केलं त्याला घ्यायचं. सो त्यांनी फक्त इंजिन मे बी घेतले, पण बाकीची बॉडी त्यांनी कलेक्ट केली नाही. सो त्यानंतर निशीलँड म्हणून वॉटर रिझॉर्ट होतं तेव्हा इथे, जे त्या साईडला आहे, ते पण अबॅन्डन्डच आहे आता. त्यांनी हे विकत घेतलं. माझ्या मते काहीतरी 1 करोडला ही डील झाली होती त्यांची. सो त्यांनी हे विकत घेतलं, त्यांनी हे रिस्टोर केलं आणि एक टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून त्यांनी हे इथे ठेवलं. पण जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला त्यानंतर इकडची